मस्त कंटोली फ्रेश ताजी ताजी भाजी, मस्त अशी कंटोळीची भाजी. तर चला आता मस्त अशी कंटोळीची भाजी तयार आहे बघा. मस्त पाहिजे भाजी. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. शुभ सकाळ मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आहे मस्त मंगळवार 28 जुलै. चपाती भाजी तयार आहे जेवणाची बघा. अशी मॅश केलेली बटाट्याची भाजी, त्याला तुम्ही उसळ पण बोलू शकता. उसळच आहे ती, फक्त मॅश केलेलं आहे, पूर्ण शिजवून घेतलेलं आहे. आणि याच्यात मॅगी मसाला नाही ॲड केला कारण यांची आता माझं खात नाही. आणि इकडे आपल्या मस्त नेहमीप्रमाणे चपात्या तयार आहेत. हे बघा मस्त छान अशा नरम चपात्या. चला आता गरमागरम टिफिन वगैरे भरून झालेला आहे इकडे मस्त पटापट. खायला होते चपात्या 80ला ठेवल्या माझ्या पिल्ला बघा. असे काढून ठेवायला लागतात त्याला, आल्यावर पण तो खातो. आणि हे त्याचं टिफिन आहे, याच्यात पण दिला भरून. भाजी चपाती त्याला मी ठेवते कारण की त्याला हेच जेवण आवडतं 80ला माझ्या. पहिला आता तो दुसरा काय खात नाही ना, तर आता मी सर्व पॅक करेन भाजी चपाती आणि त्यात ठेवेन. तर चला आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. बघूया आज काय करायचं काय नाही, नंतरला पुढे कंटिन्यू करूया. आणि बाहेर बघा कशा हवा सुटले बघा, झाडं हलतात, पानं वगैरे किती हलतात. चला आता आमचं टिफिन तर घेऊन गेले आणि आता मी पटकन घेते माझ्यासाठी मस्त भाजी करायला आहे बघा. कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. कांदा वगैरे सर्व कापून झालेला आहे. कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण घेतलेलं आहे. आणि ही मस्त ओणी आणली होती काल भाजी कंटोळीची. हे बघा खूप जास्त छोटे छोटे आहेत, एवढी छोटी छोटे बघा. हे बघा छोटे छोटे आहेत, मस्त मस्त कवळी असतील एकदम. तर मी विचार करते, तर भाजी तर आपली उसळ तर आहेच, तर आता ही पण भाजी आणली आहे ओणी, तर ही पण करूनच घेते नाही तर खराब होऊन जाईल. आणि कंटोली कशी माहिती आहे का, घेतल्या लगेच बनवायला लागते ती. हे बघा मस्त कंटोली फ्रेश. हे बघा मस्त ताजी ताजी भाजी कंटोळीची भाजी. तुम्ही याला काय बोलता नक्कीच कमेंट करा. बघा किती कवळे आहे बघा, मस्त फ्रेश. तर चला इकडे बघा, आता मी आहे ना मस्त अशी कंटोली अशी ना कापून घेतली बघा. अशी कवळे आहेत एकदम ना, मग मी दोन भाग करून ह्याच्या बिया नाही काढत. तर विचार केला चला तुमच्यावर आता आहेत तर शेअरच करते रेसिपी. आपल्या गेल्या वर्षी पण झालेली आहे ही. आता जेवढे आहेत तुमच्यासोबत शेअर करते बघा. मी 2 तुकड्यामध्ये भाग केलेले आहेत कारण की असे जर अजून छोटे केले तर खायला काय भेटणारच नाही याच्यामध्ये. आणि जे कडक कडक असतील ना ह्याच्यामध्ये ते मी काढलेत असे बघा. काय हे नरमच आहेत, कवले आहेत. जे कडक असतील ते मी बिया काढून घेतल्या. आणि मस्त आहे बघा कंटोली फ्रेश ताजी ताजी कंटोळीची भाजी. बघा मस्त ताजी ताजी कंटोळीची भाजी. चला आता हे स्वच्छ पाण्यात धुवून घेतल्या. इथे मी कढई ठेवलेले आहे आणि काय काय लागेल ते बघा पटापट. चला मी तुझ्यासोबत रेसिपी शेअर करते आता पटापट. ओके चलो. सर्वात पहिला आपल्याला टाकायचं आहे मस्त राई जिरा. राई जिरा छान तडतडला की आपल्याला लगेच टाकायचं आहे याच्यामध्ये मस्त कांदा. कांदा टाकल्यानंतर लगेच आपल्याला मिरची पण टाकायची याच्यामध्ये. मस्त थोडासा कांदा परतून घ्यायचा हलकासा. आहे बघा हलकासा कांदा परतून झाला की आपल्याला लगेच लसूण पण टाकायचं आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुमच्यासोबत मी करते आज मस्त कंटोळीची भाजी झटपट होणारी. चला आता मी लगेच लसूण पण ॲड करते. हे बघा हलकासा ठेचून घेतलेला लसूण आहे हा, मला असं आवडते तर मी या पद्धतीत टाकते. मस्त दोन्ही पण चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आपल्याला. लसूण कांदा चांगल्या प्रकारे आपल्याला मस्त शिजवून घ्यायचा आहे. आणि आता थोडासा ऊन आला मंडळी बाहेर. मग आजपासनं सकाळ 2-3 दिवस आता कंटिन्यू पाऊस आणि कपडे वगैरे काही सुकवतच नाही. तर मी असं व्हिडिओ पण नाही करत घरामध्ये. मस्त लसूण टोमॅटोला थोडासा कांदा लसूण शिजून झाल्यानंतर आपल्याला लगेच टोमॅटो ॲड करायचं आहे.
ओके चला. आता आपल्याला टोमॅटो ॲड करायचा बघा. मस्त असा टोमॅटो मिक्स करून घ्यायचा बघा. चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला. आणि आपल्याला आहे ना टोमॅटो वगैरे जास्त शिजवून नाही घ्यायचा. आपल्याला लगेचच मसाले टाकायचे आहेत. तर बघा मी गॅस स्लो करते आणि याच्यात ॲड करते अर्धा चमच हळद, 1 चमच आगरी लाल तिखट मसाला, त्यानंतर चवीपुरता मीठ. पुन्हा एकदा छान मिक्स करूया आपण. आणि ही भाजी आहे ना आपल्याला वाफेवरतीच करायची आहे. कंटोली बघा एकदम कवळे आहेत मस्त. तर छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यात कंटोली ॲड करायचे आहेत. चला आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपण मस्त स्वच्छ धुतलेली बघा कंटोली आपण टाकूया. चला चला आता मस्त आपण टाकूया कंटोली. बघा मस्त फ्रेश रान भाजी म्हणजेच रानातली कंटोली भाजी बघा. कोणी कोणी खाल्ले आहे कमेंट करा. हे बघा मी टाकते आहे त्याच्यामध्ये. मस्त होते आणि मस्त लागते पण. तर आज मी जरा पटकन जायचं आहे मला बाहेर, तर पटापट करून घेते अशीच. एवढं काय आता वाटण वगैरे टाकत बसणार नाही मंडळी. हे बघा आता गॅस थोडं वाढवते आणि मस्त छान अशी कंटोलीची भाजी मिक्स करून घेते. हे बघा चांगल्या पद्धतीत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मस्त अशी भाजी. ओके चला आता आपल्याला याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आहे ना स्लो करायची एकदम. त्याच्यावर झाकण ठेवूया आणि तुम्हाला मी आता डायरेक्ट भाजी झाल्यानंतरच व्हिडिओ कंटिन्यू करते. बाय. तर चला आता आपली भाजी इकडे झालेली आहे मस्त कंटोलीची भाजी. आणि याच्यामध्ये मी गरम मसाला पण ॲड केला मंडळी. तर ते मी दाखवायला विसरले. हे बघा मस्त अशी कंटोळीची भाजी. तर कोणी कोणी खाल्ली ते कमेंट नक्कीच करा. बघा मस्त होते बघा. वाफेवर करायची आपल्याला भाजी. वाफेवरतीच करायला लागते आणि ही भाकरीसोबत खायला एक नंबर लागते भाकरीसोबत. हे बघा तर अशी कंटोळीची भाजी तयार आहे बघा. थोडीशीच होती तरीसुद्धा मी बनवली एवढ्यासाठी माझ्यासाठी. हे बघा मस्त अशी कंटोळीची भाजी. ही तुम्हाला भाकरीसोबत खायला खूप छान लागते. भाकरीसोबत नक्की तुम्ही खाऊन बघा. चला आता भाजी झाली तर मी खाऊन घेते बघा. एवढीच झाली. चला भाजी कमी झालेली आहे तर आता मस्त गरमागरम आम्ही जेवण पण घेऊ. आणि तुम्हाला मी आता व्हिडिओ नंतरलाच कंटिन्यू करेन. बघूया आम्हाला जायचं होतं बाहेर. बघू चला कसं होते. तुम्ही कंटिन्यू बघा. चला मस्त भाजी वगैरे झाली आणि मी आता भूक लागली भाजी बघून. तर मी आता खाते लवकरच आज कारण की मला ना कंटोळीची भाजी अशी रानातली भाजी खायला आवडते भाकरीसोबत. तर हे बघा मी घेतलेलं आहे मस्त भाकरी आणि थोडीशी भाजी घेतली माझ्यासाठी आणि मस्त माझं टी व्ही बघते. चला मी नाश्ता म्हणजे जेवणच आहे हा नाश्ता नाही. तर आता मी खाऊन पण सांगते तुम्हाला कशी झाली. चला हे बघा आता मी लेफ्ट हँडने खाऊन दाखवते 1 मिनटं. हे बघा मस्त पाहिजे भाजी. मस्त मंडळी. याच्यामध्ये अजून खोबरं पण टाकायचं असतं आपल्याला पण माझं वाटण नव्हतं आता तर मी अशीच केली. तुम्ही वाटण टाकून सुद्धा करू शकता किंवा अशी पण मस्त लागते. तर नक्कीच करून बघा ही वाली रेसिपी. चला आता मी अशी जेवून घेते मस्त. वा आणि जर भाजी कवली असेल ना कंटोली कवले असतील ना तर लगेच वाफेवरती होते. थोडंसं झाकणावर पाणी ठेवायचं आपल्याला जेणेकरून भाजीला काय लागत नाही. तर कवले असेल तर अशी करा. आणि थोडी मोठी असेल कंटोली जर समजा मोठी कंटोली असेल तर तुम्ही तिला थोडी जास्त शिजवायला लागेल. लगेच झाली भाजी बघा माझी. बाय.